खरं तर आता अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये अशी चर्चा होत जाते की उपमुख्यमंत्री कोण. राष्ट्रवादीत म्हणून नाही तर कालचं जे मी बघितलं, अंत्यविधीपर्यंत स्मशान शांतता होती. कोणी कोणाला बोलत सुद्धा नव्हतं. काय चाललंय, कसं होईल ह्याची सुद्धा चर्चा नव्हती. अंत्यविधी झाल्यानंतर बाहेर पडताना अनेक लोकांचे, ते काय पक्षाचे लोक होते किंवा त्यांना काही पक्षाशी देणं घेणं, फक्त एक सामाजिक जी त्या घराण्याची जी काही बांधिलकी आहे किंवा समाजाची जी काही बारीक सारीक प्रश्नांवरची सोडवणूक असेल, ही त्या फॅमिलीच्या मार्फत जी आजपर्यंत झालेली आहे, त्याच्यातून उतराई होण्यासाठी दादांचं जे कार्य होतं तसं कार्य कोणी करेल नाही करणार, परंतु उपमुख्यमंत्री म्हणून सुनीत्राताईंना करावं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी होती. खरं तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होतात 12 डिसेंबरला, असा वक्तव्य अंकुश ठाकरे यांनी केला होता. 8 तारखेला त्याची औपचारिक घोषणा देखील होणार होती. कसं नाही, घोषणा होणार होती नव्हती मला माहित नाही, पण एक निश्चित त्या 1-2 महिन्यापासून नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील किंवा महानगरपालिका आपण सगळ्यांनी बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी एकत्र येऊनच त्या निवडणुका लढवल्या गेल्या. आता जिल्हा परिषदमध्ये काही ठिकाणी वन साईड घड्याळच निशाणी लावून आणि तुतारी न लावता एकत्र होऊनच लढवल्यात. त्याच्यामुळं राष्ट्रवादी दोन्ही एकत्रच आहेत असं म्हणावं लागेल.